विभाग प्रमुखांनी माझा संपूर्णपणे घात केलेला आहे. अशा दुतोंडी त्या माणसावरती यापुढे माझा कवडीचाही विश्वास राहणार नाहीये, हे तर मी तुमच्या माध्यमातून जाहीररित्या सांगते. जर सुनील शिंदे साहेबांच्या भावाला तुम्ही आमच्या विभागामध्ये आणून आमच्या विभागामध्ये उमेदवारी देताय, तर ह्या विभागामध्ये एकही कार्यकर्ता जिवंत नाहीये का? सुनील शिंदेच्या भावाने इथे येऊन आमच्या विभागामध्ये गटारं साफ केली आहेत का बीएमसीच्या मार्फत? याच्या पूर्वी तरी मी तुमची थोडीफार इज्जत करत होती, पण इथून पुढे त्या इज्जतीचं आता काही सगळं तुम्ही त्याचं लोणचं करून टाकलेलं आहे त्या इज्जतीचं. यांच्यासारखं नाही, आज झाली दुपार आणि उद्या झाली सकाळ, झोपेतून उठा आणि मग चला पुढे. माझ्याकडे एवढ्या काही गोष्टी आहेत ना की जर मी मीडिया समोर माझं जर तोंड उघडलं ना तर तुम्हाला तोंड दाखवायला बाहेर जागा राहणार नाही. ही तर फक्त झाकी आहे, अजून पिक्चर बाकी आहे. मी अजूनही सांगते, पण तुमच्या माहितीसाठी सांगते, मला खरंच आज वाईट वाटतंय. मी जरी उद्या विभागातून निवडून आली, आजही शिवबंधन माझ्या हातात आहे, ते मी चुकूनही काढणार नाही आणि जिंकलेल्याचा गुलाल सुद्धा मी मातोश्रीवरच घेऊन येणार आहे. आज जर आमचे बाळासाहेब असते ना, कधीच त्यांनी मला न्याय दिला असता, कारण मी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सैनिक आहे. पण आम्हाला तो न्याय नाही मिळत आहे. माझे वाईट झाले ना, तुम्ही विजय बनगेंना विचारा की खरंच ती तुमची कार्यकर्ता काम करणारी आहे का? जर मी काम नसतं केलं तर आज मी पक्षाकडे कधीच न्याय मागितला नसता, पण आम्ही काम करून सुद्धा तुम्ही आम्हाला का डावलता? मला सांगा, सध्या जे घडतंय पण तरीही तुम्ही दुसऱ्या कोणत्या पक्षाचाही निर्णय आधार नाही घेतला, तुम्ही अपक्षच लढवला, यावर काय सांगा? मी मेली ना तरी पण मी त्या भगव्याखालीच मरणार आहे, हे अख्ख्या शिवसैनिकांना माहित आहे. मी इच्छुक आहे हे सांगून सुद्धा माझं नाव सुद्धा यांनी मातोश्रीपर्यंत जाऊ दिलं नाही. कशाला? का तर तुम्हाला एक सक्रिय कार्यकर्ता नकोय का? हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. वरळी मतदारसंघ हा सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा मानला जातो. अशाच या प्रभागामध्ये आपण आहोत. हा प्रभाग आहे 194. या प्रभागामधून अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचं नाव आहे सोनल उर्फ शैलजा पवार. यांचं आपण आज मत जाणून घेणार आहोत, कारण त्या अपक्ष त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि ती पुढची जी प्रोसिजर आहे पक्षाकडून काय असेल ते आपल्याला त्यांची पूर्ण जी सुरुवातीची पार्श्वभूमी आहे, ज्यांनी संघटनेसाठी काम केलंय, ते आपल्याला सांगणार आहे. सर्वप्रथम आपलं नाव सांग. माझं नाव शैलजा पवार. मी प्रभादेवी विभागामध्ये मोडते, एल्फिस्टन विभागात राहते. गेली मला वाटतं 14 ते 15 वर्ष. शिवसेना कोणत्या गटामध्ये आपण आहात सक्रिय? मी उद्धव साहेबांसोबत आहे, कारण आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही घडलेले सैनिक आहोत. त्यामुळे फुटाफुटीनंतरही आम्ही कुठे न जाता आम्ही बाळासाहेबांच्या शब्दाला मान दिला आणि आम्ही उद्धव साहेबांबरोबर ठामपणे आतापर्यंत उभे राहिलो आणि त्यांच्यासाठी आम्ही कार्य करत राहिलो. आपली पार्श्वभूमी सांगा पूर्ण, जेवढं आपण काम केलेलं आहे, केव्हापासून आपण सक्रिय आहात आणि कोणकोणत्या ज्या आंदोलनं असतील किंवा काही मोर्चे असतील त्यामध्ये आपण सहभागी असतात, पूर्ण आपल्याला माहिती सांगा. मुळात माझी जी पार्श्वभूमी आहे ना, ती अतिशय म्हणजे सगळे जाणतेच आहेत माझी पार्श्वभूमी, कारण की मी ह्या विभागामध्ये सक्रिय झाले चौधरी साहेबांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्न पासून. त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं ना की वडिलांसारखा मला एक त्यांचा आधार मिळाला आतापर्यंत. त्यांनी माझ्या कोणत्याही कामामध्ये मला कधी रोकटोक केली नाही. त्यांनी कदाचित माझ्यामध्ये ते गुण बघितले असतील लिडरशिपचे, त्यामुळे त्यांनी दरवेळेला मला सपोर्ट केला. आंदोलनांचं जर म्हणाल तर मी सुरुवात जी केली, ज्या वेळेला सेना आणि आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये फुटाफूट झाली, त्यावेळेला इतकी चीड आली होती ना मनामध्ये की तुम्ही संघटनेकडून सगळं काही उपभोग घेता सगळ्या गोष्टींचा आणि नंतर तुम्ही ज्या ताटात खाता त्या ताटामध्ये तुम्ही शेण बरबटून जाता, त्यांच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर भोकसता, इथपर्यंत झालं होतं. ते माझं सगळ्यात पहिलं आंदोलन होतं जे आपलं सेना भवनला झालं होतं. दुसरं जर तुम्ही म्हणाल तर किशोरीताईंवरती टीका करण्यात आली होती आपल्या किरीट सोमय्यांकडून. त्यांच्या ज्या सीडी वगैरे काही निघाल्या होत्या, त्याचं आंदोलन झालं होतं आमचं भारत माता टॉकीज जवळ. हंडा मोर्चा म्हणू नका तुम्ही, किंवा शासनाला दाखवलेल्या बांगड्या म्हणू नका, विभागामध्ये होणाऱ्या लहान सहान गोष्टी म्हणू नका, किंवा फुटलेले नगरसेवक विभागात येतात तेव्हा त्यांच्याशी होणारे वाद म्हणू नका.
माझी जी जडणघडण झाली, कारण संघटनेमध्ये बाळासाहेबांनीच सांगितलेलं आहे की मला लढणारा शिवसैनिक हवा, मला रडणारा शिवसैनिक नको. त्यांच्या या विचारांनाच मी अनुसरून वागली. आतापर्यंत मला जिथे जिथे संघटनेसाठी न्याय देता आला, नागरिकांना विभागातल्या तिथे तिथे मी त्यांच्यासाठी न्याय दिला. चौधरी साहेबांच्या माध्यमामधून मी विभागातली प्रत्येक कामं गेली 13-14 वर्ष करते. बीएमसी मधल्या प्रत्येक जे जे नागरिकांना हवंय बीएमसी कडून अपेक्षित त्या गोष्टी मी त्यांच्या पूर्ण करून दिल्या. एवढं सगळं करत असताना, एवढा संघर्षाचा आमचा वारसा असताना, कुठेही जाताना एक कॉल आला तर अरे माझ्या संघटनेला माझी गरज आहे आज. घरातला गॅस आम्ही बंद करतो महिला आणि आम्ही संघटनेसाठी धावतो. मग एवढं सगळं करून सुद्धा 2 वेळा शाखा प्रमुखला माझं नाव मातोश्रीवरती गेलं असताना, ते खोडून सुद्धा, शिंदेची फूट पडून सुद्धा, समोरून आम्हाला लालच देण्याचा प्रयत्न करून सुद्धा आम्ही फक्त त्या भगव्याच्या तेजाखाली बाळासाहेबांच्या विचारांसाठी फक्त आजपर्यंत, आजच्या तारखेपर्यंत, आताच्या क्षणापर्यंत आणि माझ्या श्वासाच्या शेवटच्या जीवनाच्या श्वासापर्यंत मी फक्त त्या भगव्या खालीच दिसणार आहे. पण एवढं प्रामाणिकपणा दाखवून सुद्धा मातोश्री कधी आमच्याकडे बघणार हा मला सवाल आहे. बाकी माझं काही म्हणणं नाहीये, कारण की मी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला. आता विषय जर आपल्याला निवडणुकीचा जर करायचा असेल, पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. तर ही जी 2000 मागच्या जे असतील निवडणुका असतील त्यावेळेस तुमची मदत काय झाली? आता गेल्या वेळेला ज्या निवडणुका झाल्या, आपल्या बरोबर मनसे त्यावेळेला युतीमध्ये नव्हती. साहेब लोनली एकटेच म्हणजे आपण जे महाआघाडी, विकास आघाडीमध्ये होतो, महाविकास आघाडीमध्ये, त्याच्या अंतर्गतच आम्ही सगळं काम केलं. एवढा अटीतटीचा सामना होता ना, तरी सुद्धा आम्ही साहेबांना सांगितलं होतं, साहेब तुम्ही येणार म्हणजे येणार, हा शिवसैनिकांचा निर्धार आहे, साहेब तुम्ही येणार. आणि आम्ही आमचं अक्षरशः तुम्हाला विश्वास नाही बसणार की रात्रीचे 2 कधी वाजायचे आणि 2:30 कधी वाजायचे हे सुद्धा कळायचं नाही. आम्ही विभागात ना पिसटलेली डोकी घेऊन अक्षरशः आम्ही लोकांशी भेटून लोकांना आम्ही कन्व्हिन्स करत होतो, सांगत होतो. चौधरी साहेबांचे 2 टन झाले माझ्या विभागामध्ये, खासदारकीचे भाईंचे टन झाले आमच्या विभागामध्ये. भाई सुद्धा तुम्हाला सांगतील की आमची शैलजा काय आहे ते. शिवडी विधानसभेमध्ये काय तुम्ही माहीम विधानसभेत विचारा, वरळी विधानसभेत विचारा, कोणत्याही गोष्टीमध्ये विचारा, तुम्हाला कोणी सांगेल शैलजा पवार ही कार्यकर्ता काय आहे. इथपर्यंत आम्ही संघटनेसाठी करतोय, मग संघटना का विचार करत नाही, हा माझा मोठा विचार. सध्या महत्वाचा असा प्रश्न आहे की सध्या आपण पक्षाशी निगडीत होता, पक्षाशी एकनिष्ठ होता, पण सध्या अपक्ष जो उमेदवारीचा अर्ज भरलाय आपण, त्याचं मुख्य कारण काय होतं? पहा कसं झालंय की संघटनेमध्ये काही प्रोसिजर असते. मला जर पक्षाकडून उमेदवारी हवी आहे तर मला विभाग प्रमुख आमदारांशी मला बोलणं गरजेचं आहे. मी बराच वेळ वाट बघितली, कारण माझी ही पहिली निवडणूक असल्यामुळे मला पटकन कळालं नाही. म्हणजे याआधी कधीच तुम्ही दर्शवलं नाही की मला उमेदवारीला उभं राहायचंय किंवा मला निवडणूक लढायची आहे, असं कधीच तुम्ही केलं? माझं आणि विभाग प्रमुखांचं ऑलरेडी बोलणं झालं होतं की मी या निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि मी माझ्याकडून फॉर्म भरणार आहे. म्हणजे आत्ताची जी आत्ताची महानगरपालिकेचे सेम याच गोष्टी मी आपले जे आमदार आहेत शिवडीचे अजय चौधरी साहेब, ज्यांच्यासाठी मी आतापर्यंत इथे विभागात काम करते, त्यांच्याशी सुद्धा मी बोलली होती की साहेब मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे, मी निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे. इथपर्यंत माझं त्यांच्याशी बोलतेही मला बोलले ठीक आहे बरोबर, कारण कार्यकर्त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे, जो काम करतो त्याने तर मागावं. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. माझं आपले दादर माहीमचे आमदार महेश सावंत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. मी स्वतः त्यांना ऑफिसमध्ये जाऊन शाखेमध्ये जाऊन मी त्यांना अर्ज देऊन आली आदल्या दिवशी, तेही माझं त्यांच्याशी झालं. मला म्हणाले ठीक आहे. म्हटलं भाऊ तुम्ही विचार करता, हो मी सांगतो. त्याच्याही नंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं, माझं आणि त्यांचं जेव्हा बोलणं झालं तर त्यांनी मला सांगितलं फोनवर की हो मी वरती तुमचं रेकमेंडेशन दिलंय, ती भिडणारी आहे, ती लढणारी आहे, ती संघटनेसाठी काहीही करणारी आहे. कारण ह्या संघटनेच्या कार्यक्रमांच्या नादामध्ये, या आंदोलनांमध्ये आम्ही कधीही आमची पाठ दाखवली नाही. आम्ही नेहमी आमच्या छातीवरच वार घेतलाय. दर वेळेला नोटिसेस पडल्यात, कधीही त्यांना घाबरलो नाहीये. का? तर आमचा पक्ष पाहिला.
आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि आम्ही फक्त पक्षाचाच विचार करत राहिले. गेली 15 वर्ष मी माझ्या आयुष्याची अशीच घालवली, फक्त पक्षाची एकनिष्ठ सेवा करण्यामध्ये. माझं आणि त्यांचं बोलणं वगैरे झाल्यानंतर नंतर त्यांना मी विचारलं, म्हटलं, भाऊ सांगितलं का तुम्ही? हो मॅडम, मी सांगितलेलं आहे तुमचं सगळं. आणि जेव्हा आमच्या विभागामध्ये म्हणजे या 194च्या विभागामध्ये दुपारच्या नंतर सुनील शिंदे साहेबांचे भाऊ निशिकांत शिंदे यांची उमेदवारी डिक्लेअर झाली. मला सांगा, सध्या ते स्थानिक आहेत का रहिवासी इथले, किंवा त्यांना काही स्थानिकांचे प्रश्न देखील माहित आहेत का? नाही, तर त्यांना दिली तर याचा मुख्य हे काय होणार आहे? त्यांना स्थानिकांची समस्याच नाही माहित आहे, तर मग बरोबर. असं कसं दिलं? असं तुम्ही कसं कोणत्या शब्दात सांगाल? यांना बघा. दिली का? कारण म्हणजे तुम्हाला विचारात घेतलं का त्यावेळी जेव्हा यांना दिलंय, किंवा काय घडलंय पुढे याची तुम्हाला शहानिशा सांगितली का पूर्ण काय घडणार होतं? मुळात मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझं नावच मातोश्रीला रेकमेंड केलं गेलं नाही. मी इच्छुक आहे हे सांगून सुद्धा माझं नाव सुद्धा यांनी मातोश्रीपर्यंत जाऊ दिलं नाही. कशाला? का तर तुम्हाला एक सक्रिय कार्यकर्ता नकोय का? तुम्हाला आंदोलनाने संघर्षाने घडलेली महिला तुम्हाला वरती चालणार नाही का? की तुम्हाला कुठेतरी फोबिया की मनामध्ये भीती होती का की उद्या ही जर पुढे गेली, उद्या जर वहिनींचं साहेबांचं यांच्या कामाकडे लक्ष गेलं तर बरोबर. कुठेतरी आम्ही मागे पडू की काय पडद्याच्या, याची तुम्हाला भीती होती का? कारण आता मला बरेचसे प्रश्न खातायत माझ्या मनामध्ये. जर सुनील शिंदे साहेबांच्या भावाला तुम्ही आमच्या विभागामध्ये आणून आमच्या विभागामध्ये उमेदवारी देताय, तर ह्या विभागामध्ये एकही कार्यकर्ता जिवंत नाहीये का? सुनील शिंदेच्या भावाने इथे येऊन आमच्या विभागामध्ये गटारं साफ केली आहेत का बीएमसीच्या मार्फत? कोरोनाचा एवढा काळ गेला तेव्हा ते फिरले की आम्ही फिरलो? कोण फिरलं? इतरही दिवशी जेव्हा विभागामध्ये प्रॉब्लेम होतो, तो पाऊस येऊ दे, लोकांच्या अडीअडचणी होऊ दे, कोणाचं हॉस्पिटलायझेशन असू दे, कोणी पेशंट घडू दे, पोलीस स्टेशन असू दे, कोणत्याही गोष्टींसाठी नागरिक सुद्धा तुम्हाला सांगतील इकडचे की एकच कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह, फक्त शैलजा पवार. तर मग तुम्ही त्यांना इथे उमेदवारी देता तर काय तुमचा विचार होता कसे ते निवडून येणार? ज्यांचा चेहराच लोकांनी पाहिलेला नाहीये तर कोणत्या बेसवरती तुम्ही त्यांना या विभागामध्ये उमेदवारी दिली? ते देण्याचं मूळ कारण काय? की याच्या मागे काही दुसरी छुपी खेळी झाली का? कारण विभाग प्रमुखांनी माझा संपूर्णपणे घात केलेला आहे. अशा दुतोंडी माणसावरती यापुढे माझा कवडीचाही विश्वास राहणार नाहीये, हे तर मी तुमच्या माध्यमातून जाहीररित्या सांगते. मला आतापर्यंत वाटत होतं ज्या वेळेला समाधान आमच्या विभागामध्ये नगरसेवकसाठी उभा राहिला त्यावेळेला मी शिवसेना शाखा 186 ची उपशाखा प्रमुख होती आणि मी प्रामाणिक राहिले आणि त्याला निवडून देण्यासाठी मी माझ्या पायाची खोटं झिजवली. त्यावेळेला महेश सावंत हे नारळ निशाणी घेऊन अपक्ष उभे होते. त्यावेळेला मी त्यांना साथ दिली नाही, त्याचा ते वचपा आत्ता काढतायत का? बरेचसे प्रश्न माझ्या मनामध्ये मला खातायत. हे जर त्यांचं समीकरण असेल तर त्यांनी ते समीकरण गुंडाळावं. याच्या पूर्वी तरी मी तुमची थोडीफार इज्जत करत होती, पण इथून पुढे त्या इज्जतीचं आता काही सगळं तुम्ही त्याचं लोणचं करून टाकलेलं आहे. त्या इज्जतीचं भरपूर देत होती तुम्हाला मी, पण आता याच्या पुढे नाही ती मिळणार इज्जत. कारण मी काही गोष्टी विसरली होती, चला जाऊ द्यात. त्यांच्या मनात मी बोलली होती त्यांना, तुमच्या मनात जर त्यावेळेचे काही ग्रज असतील भाऊ तर ते ग्रज काढून टाका. आपल्याला एकत्र काम करायचंय शाखेमध्ये. इथपर्यंत सगळं झालेलं असताना देखील तुम्ही जर माझाच दरवेळेला पत्ता कट कराल तर माझ्याकडे एवढ्या काही गोष्टी आहेत ना की जर मी मीडिया समोर माझं जर तोंड उघडलं ना तर तुम्हाला तोंड दाखवायला बाहेर जागा राहणार नाही. ही तर फक्त झाकी आहे, अजून पिक्चर बाकी आहे. मी अजूनही सांगते या गोष्टीची पक्षश्रेष्ठींनी कुठेतरी दखल घ्यावी, कारण की माझ्या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा हा मी मातोश्रीवरती पाठवलेला आहे. विनोद ठाकूरांना माहिती आहे शैलजा पवार काय आहे. परत तुम्हाला सांगते सूरज चव्हाणांना माहिती आहे शैलजा पवार काय. मला एकेकांची नावं घ्यायला लावू नका. मी अजूनही सांगते, तुम्ही 2 वेळा माझं शाखा प्रमुखचं पद खोडलं तरी आम्ही एकनिष्ठ होऊनच आतापर्यंत संघटनेमध्ये राहिलो. आम्ही दरवेळेला म्हणतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, पण कुठपर्यंत जाऊ दे? त्याला कुठेतरी स्टॉप नावाचा भाग आहे की नाही? आज कोणत्याही शाखेत जा, 194च्या तुम्ही कोणत्याही शाखेत जा, तिकडच्या महिलांना हवं तर विचारा की शैलजा पवारने प्रभादेवीत काम केलंय की नाही, की खरंच ती महिला लायबल आहे की नाही, की ती तुमच्या बरोबर वावरते की नाही. शाखेमध्ये रोज जाऊन बसणं आणि तिथे मस्टरला सह्या करणं हे सैनिकाचं रोजचं काम नाही आहे. सैनिकाने वावरावं, जनसामान्यामध्ये मेलेल्या आडलेल्या नडलेल्यांना मदत करणं. साहेबांनी आम्हाला शिकवलंय रस्त्यावर उतरून काम करा. मी ग्रास रूट लेवलवरती काम करणारी कार्यकर्ता आहे. मग जर यांना जर माझं नाव रेकमेंड करायचं नव्हतं तर यांनी तसं मला स्पष्ट सांगायचं होतं. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, मला खरंच आज वाईट वाटतंय
बोला म्हणून मोकळेपणे बोला. पूर्ण तुमची जी मतं आहेत ती मांडा. कारण कसं आहे, तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक होतात, ते तुम्ही जाहीररित्या तुम्ही सांगितलेलं, वरिष्ठांना देखील तुम्ही बोललेला. पण जेव्हा तुम्हाला डावललं गेलं, तर यावर तुमची प्रतिक्रिया काय होती? जेव्हा तुम्हाला त्यांच्याकडूनही काही कॉन्टॅक्ट आले नाहीत किंवा तुम्हाला पुढची पूर्वापार सूचना देखील आली नाही, याबद्दल कसं मला सांगाल? ज्या वेळेला इच्छुकांना मातोश्रीवरती बोलवलं जातं इंटरव्ह्यूसाठी, त्याच्यासाठी सुद्धा या लोकांनी मला बोलवलं नाही. एकाही वेळेला बोलवलं नाही. तुम्ही शाखेला समन्वयक पाठवला. समन्वयक येऊन काय काम करतो इलेक्शनच्या आधी? त्या विभागामध्ये नक्की कोण कार्यरत आहे? मीना भाऊ तुम्हाला माझा बायोडेटा दाखवतोय. सामना पेपरमध्ये आलेले माझे कटिंग्स दाखवते माझ्या कामाचे. दाखवा तुम्ही. कारण मी कसं- आतोनात पैसा खर्च केला या विभागासाठी. आदित्य साहेबांच्या वाढदिवसाला मी 400 लोकांना जेवण घातलं. दरवर्षी मी 10वी-12वीच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी न चुकता वह्या वाटपाचा कार्यक्रम घेते. थंडी पडली गोरगरिबांसाठी मी इथे ब्लँकेट्स वाटते, तुळशी वाटप करते. प्रत्येक कार्यक्रम मी कधी पण मी हा विचार नाही केला की मी उपशाखा प्रमुख आहे, ही कामं शाखा प्रमुखांची असतात. माझे बाईट झाले ना, तुम्ही विजय बनगेंना विचारा की खरंच ती तुमची कार्यकर्ता काम करणारी आहे का? जर मी काम नसतं केलं तर आज मी पक्षाकडे कधीच न्याय मागितला नसता. पण आम्ही काम करून सुद्धा तुम्ही आम्हाला का डावलता? का तुम्ही त्याची नोंद घेतली नाही? तुम्ही नोंद घ्यायला हवी होती ना. का तुम्ही बोलवलंच नाही? का तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला नाही? जर तुम्ही सगळ्यांना समान न्याय देता तर तुम्ही मला का न्याय दिला नाही? ही तर मी माझी भूमिका मांडू शकते ना. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. मला सांगा, सध्या जे घडतंय, पण तरीही तुम्ही दुसऱ्या कोणत्या पक्षाचाही आधार नाही घेतला, तुम्ही अपक्षच लढवला, यावर काय सांगा? मी मेली ना तरी पण मी त्या भगव्याखालीच मरणार आहे. हे अख्ख्या शिवसैनिकांना माहित आहे. कारण मी शिवसेनेसाठी माझं एवढं रान केलंय ना जीवाचं. सुधीर साळवींना फोन करा आणि विचारा. सचिव आहेत ना ते, विचारा तुम्ही त्यांना. पाहिजे तर माझ्या नंतर तुम्ही त्यांच्याही प्रतिक्रिया घ्या. तुम्हाला ज्यांच्या कोण भाईंना विचारा तुम्ही, अरविंद सावंतांना, ते सुद्धा सांगतील. अजय चौधरींना जाऊन तुम्ही विचारा. एवढी जर कामं करून तुम्हाला जर शिवसैनिकांचा आसूड असेल ना, तर ज्या वेळेला उपशाखा प्रमुख म्हणून कृष्णा विश्वासराव आपल्याकडे असताना त्या लेटर घेऊन माझ्या शाखेत आल्या होत्या. कोण आहे रे ती शैलजा? कोण आहे ती पोरगी एवढी काम करते? तिला लेटर देण्यासाठी मी इथे आली आहे. आज त्या शिंदे गटात गेल्यात. पण ही सत्य परिस्थिती आहे. आल्या असत्या का होत्या माझ्यासाठी? पण आल्या ना त्या. म्हणजे काम केलेल्याचा तो दाखला होता ना. मग ते लेटर देते वेळी ना त्याच्या खाली लिहा की ही टीप आहे. शिवसैनिकांनी उपशाखा प्रमुख पद घ्यायचं आणि घरी गप्पा बसायचं. याच्या पुढे कोणत्याही पदाचा विचार करायचा नाही. ज्या वेळेला मी नगरसेवकाला माझ्या विभागातून हाकलून लावला, जो समाधान आता उभा आहे, आज जर आमचे बाळासाहेब असते ना, कधीच त्यांनी मला न्याय दिला असता. कारण मी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सैनिक आहे. पण आम्हाला तो न्याय नाही मिळत आहे. त्याचं कुठेतरी वाईट वाटतंय आज. सगळ्याच गोष्टी या पैशाने चालत नाही आणि मातोश्री खरंच आता डोळे उघडावे. रश्मी वहिनी, माझे बाईट जर तुमच्यापर्यंत जात असतील ना, तर खरंच तुम्ही याची नोंद घ्या. माझ्यासारखे असंख्य सैनिक आहेत तुमचे, जे तुमच्यावर जीवात पाड प्रेम करतात. तुम्ही कधीही त्यांची दखल घेत नाही. तुमच्या आजूबाजूला जी फिरतात ना, तुम्ही फक्त त्यांच्यामध्येच वावरता. त्या सर्कल मधून जरा बाहेर या आणि सैनिकाकडे आतुरतेने बघा. त्या दिवशी नक्कीच बघा, सूर्य उगवलेला असेल आणि भगवा त्याच्यामध्ये तेजाने फडकत उभा राहिला असेल. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग, माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. या ठिकाणी महिला कार्यकर्त्या देखील आहेत, तर त्यांचं आपण मत जाणूया. कारण सध्या जो गदारोळ पाहायला मिळतोय, जे तिकीट दिलं गेलंय आणि मॅडम अपक्ष लढत आहेत, तर या पार्श्वभूमीवर आपलं काय मत आहे? हे मत आहे, मॅडम पवार मॅडम हे कमीत कमी 11-12 वर्ष झाली काम. रात्री 2 वाजता काय, रात्री 1 वाजता काय, जेव्हा आम्ही फोन करणार तेव्हा उभे राहतात. आमचं गटर साफ करायचे, आमचे पाईपलाईन दुरुस्त करायचे, आम्हाला ते त्रास आहे, आम्हाला ते त्रास आहे. कोरोनामध्ये माझ्या बिल्डिंगमध्ये एका माणसाला मरणचं एकदम होतं. मी पवार मॅडमला फोन केला, त्यांनी पटकन जाऊन BMC मध्ये फोन करून त्याला सांगितलं की ह्यांना चांगलं बघा. तिकडे लक्ष नव्हता कोणचा पण. ती बाई रडत माझ्याकडे आली. मी पवार मॅडमला फोन केला की बाबा ह्यांचं बघा, कसा तरी करा. त्या टायमाला करोनामध्ये कोण बोलायला मागत नव्हता. मॅडम यायची, पटकन फोन केला, BMC ला फोन केला, तो माणूस जागेवर राहिला. अशी मॅडम कामं करतात. आमच्या बिल्डिंगमध्ये एवढी कामं केली ना की आम्हाला माहितीच नाही एवढी कामं केली. रात्री काय, दिवस काय, कधी बोलवला की या SRA मध्ये चला मॅडम, सकाळी चला, दुपारी चला, काय काम नाही बघायचे, 10 वाजता उठले की चला. आणि अशा माणसाला तुम्ही पाठी घालता, मग आमची कामं कोण करणार? आम्ही कोणच्याकडे जाणार कामं करायला? आता मला सांगा, सध्या जो उमेदवार दिलाय शिवसेनेने, तर तो उमेदवार परिपक्व ठरेल का? कारण त्याला प्रश्न माहित आहेत का तुमच्या स्थानिकाचे? कधी आलंच नाही, आम्ही कधी त्याला ओळखतच नाही, कधी बघितलंच नाही. एवढं मोठं आम्ही चौधरी साहेबाकडे गेलोय आणि सगळीकडे गेले, कधी त्याला बघितलंच नाही. कधी मॅडमनी ओळखच करून दिली नाही. आहेच नाही तर ओळख काय करून देणार आहे? जेवढी कामं होती आम्ही मॅडमकडे जातो, मॅडम चौधरी साहेबाकडनं काम, मॅडम जेवढी कामं होतात मॅडम करून देतात आहे. आणि किती कामं करणार नाही तुम्ही, कधी त्यांना काय हे बघणार? फक्त कामच करत राहणार. सगळ्यांची इच्छा असते ना की मला पण काहीतरी पाहिजे, मी पण कामं केले. कामं करणारी पाठी राहतात, बिना कामं करणारी पुढे जातात. आपण काय बोलणार आहे त्याच्यावरती? हा, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? प्रतिक्रिया म्हणजे अशा की प्रभादेवी एल्फिस्टन विभागातून सच्चे शिवसैनिक म्हणून जर आम्हाला जर कोणाचं नाव माहिती असेल तर फक्त आम्ही शैलजा पवार मॅडमनाच ओळखतो. त्याचं कारण असं की प्रत्येक सर्वसामान्य माणूस आपले प्रॉब्लेम घेऊन फार मातोश्री म्हणा किंवा मोठे मोठे ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही. जे आम्ही जाणार ह्यांच्याचकडे, कारण त्या स्थानिक लोकांच्या समस्या स्वतः जवळून बघतात, नुसत्या बघत नाही. तर ते लवकरात लवकर कशा निराकरण त्याचं करता येईल. कुठल्याही लेवलच्या पाण्याचा प्रॉब्लेम असू दे, ब्रिज, कुठलाही प्रॉब्लेम, कुठलीही समस्या असू दे, अगदी घरात म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये जे आम्ही राहतो त्यातनं जे स्लॅब पडणं असतं, खूप म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत. ते सगळ्या प्रश्नांचं ते स्वतः जवळ येऊन त्याचं निराकरण करतात. वाट बघत नाही की कुठला मंत्री येईल, कुठला नगरसेवक येईल, कुठला काय येईल, अजिबात वाट बघत नाही. आणि आम्ही त्यांना कधी हक्काने हाक मारू शकतो. आणि मग कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवत नाही की स्वार्थीपणा नाही किंवा मला हे पद मिळेल, मी माझ्या महिलांना एकत्र करते, असं त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नसतो. कुठल्याही लेवलची मदत मागा तुम्ही, शैक्षणिक मागा, कुठलीही मदत मागा त्या. आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही संधी दिली नाही तर मग काहीच उपयोग नाही ना. त्या संधीचं सोनं म्हणजे ज्या तुम्ही लोकांना देतात त्यांना कधी लोकांनी पाहिलेलं नाहीये, त्यांच्याकडनं अपेक्षाही आम्ही करू शकत नाही की ते आमची कामं करतील. अशा व्यक्तींना तुम्ही संधी देताच कामा नये ना. जी व्यक्ती करणारी आहे, सच्ची जिद्दी आहे, तिच्या एका हाकेवरती आम्ही BMC मध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याकडनं आम्ही कामं करून घेतलेली आहे. कचऱ्याचं प्रमाण असू दे, कचरा घाण कुठल्याही लेवलचा प्रॉब्लेम असू दे, तो स्वतः आम्ही त्यांच्यावर जाऊन त्यांनी केलेले. BMC सगळी माणसं इथे येतात त्यांच्या एका शब्दावरती. आणि स्थानिक लोकांना हेच हवं असतं. मग लोकांचं, सर्वसामान्य लोकांचं कसं असतं, आम्हाला काय करायचंय, कोणी निवडून येऊ दे, आम्हाला काय करायचंय, असं नसतं. लोक का मतदान करायला बघत, त्याचं कारण हेच आहे, लोकांना व्यक्ती ती जवळीक आपली पाहिजे. ती जवळीक निर्माण त्यांनी आमच्याशी केलेली आहे, म्हणून आम्ही त्यांच्या एका धावेसाठी येतो आणि त्या आमच्या एका धावेसाठी येतात, कारण ते लोकांना हवं असतं. असं म्हणतो आपण, काय उपयोग आहे, आम्ही सुशिक्षित आहोत, मतदान केलंच पाहिजे, पण त्या मतदानामागे पण बरेच प्रकार चालतात, ते चुकीचे आहेत प्रकार. कमीत कमी विभागामध्ये जे स्थानिक समस्या आहेत ते सोडवणारी जी व्यक्ती असेल, कार्यकर्ते असेल, त्यांना संधी मिळालीच पाहिजे. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे.
22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. अजून एक प्रश्न असा आहे की सध्या घराणेशाही चालू आहे. घराणेशाही म्हणून सामान्य कार्यकर्ते असतील निष्ठावान, त्यांना डावललं जातंय का? नक्कीच. आता शिंदे साहेबांनी त्यांच्या भावाला पुढे आणलं. बरोबर. बरोबर. शिंदे साहेब मला चांगले ओळखतात, नाही असा भाग नाहीये. बरोबर. कार्यकर्ता म्हणून ते मलाही ओळखतात. त्यांनी माझी भाषणं वगैरे ऐकलेली आहेत, सगळं पाहिलेलं आहे. मला नावाजलेलं पण आहे त्यांनी. अरे हा पवार मॅडम छान बोलतात. एवढं सगळं असताना साहेब तुम्ही माझा कार्यकाळ बघितला, माझं तुम्ही लोकल मधलं काम बघितलं आणि मग तुम्ही तुमच्या भावाला उचलला आणि इकडे आणलं, ज्यांचं स्थानिक मध्ये काहीच काम नाहीये. त्या विभागातून तिकडे प्रभादेवी मधून एक मी वाट बघत होती की शाखेतला कोण पदाधिकारी उभा राहणार का. एकानेही कोणी फॉर्म भरला नाही. शिंदे साहेबांनी त्यांचे बंधू आणले, तिथे बसवले. लास्ट डेट पर्यंत मी वेट केलं, कारण मी पहिलं प्राधान्य माझ्या शाखेला दिलं होतं. कोणीच नाही भरला. मी सुद्धा जनरल मध्ये आहे, मला अधिकार नाहीये का भरण्याचा. मग मी लास्ट डेटला माझा फॉर्म भरला, कारण तुम्ही मातोश्री पर्यंत माझं नाव नेलं नाहीये. त्यांना कसं कळणार हो मला फॉर्म भरायचं आहे ते. म्हणजे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांची दखल घेतलीच जात नाही. घेतलेच जात नाही, कारण तिथपर्यंत नावच गेलं नाही. तिथपर्यंत जर नाव गेलं असतं, मला इंटरव्ह्यूला बोलवलं असतं, तर डेफिनेटली त्यांनी मला सिलेक्ट केलं असतं. हे मी तुम्हाला सांगते कॉन्फिडन्सने, कारण माझं काम तेवढं आहे आणि हे त्या शाखेतल्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की शैलजाचं काम किती आहे म्हणून. यांच्यासारखं नाही आज झाली दुपार आणि उद्या झाली सकाळ, झोपेतून उठा आणि मग चला पुढे. हा प्रकार आमच्या कामाचा नाहीये. आम्ही लोकांसाठी 24 तास उपलब्ध आहोत. घरावर तुळशी पत्र ठेवून आमची कामं चालू आहेत. हे कोणासाठी करतोय आम्ही? बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांसाठी. 80% समाजकारण, 20% राजकारण. पण आज हा विचार का नाही केला की शैलजा का अपक्ष उभी राहिली, का तिला ही वेळ आली अपक्ष फॉर्म भरण्याची? कारण तुम्ही मला बोलवलंच नाही इंटरव्ह्यूला. तुम्ही जर विभाग प्रमुखांनी, आमदारांनी जर मला सांगितलं असतं तर मी नक्कीच तिथे पोहोचली असती. मला इतर लोक बाहेरून फोन करून सांगतात आज इच्छुकांची मीटिंग आहे, मॅडम तुम्ही घरी कशा? एवढी तुम्हाला भीती वाटली म्हणून तर तुम्ही मला जाऊ दिलं नाही पुढे. बंगल्यापर्यंत तुम्ही माझी माहितीच पोहोचवली नाही. मी समन्वयकांना पण सांगितलं होतं की मी तुमच्याशी बोलते, पण खरंच तुम्ही माहितीवर देणार आहात का उद्धव साहेबांना? उद्धव साहेबांना सांगा तुमची एक लेक खाली एल्फिस्टनला रडते, कधी येणार तुम्ही बघायला? कधी तुम्ही तिची दखल घेणार आहात? ज्या वेळेला या एल्फिस्टन ब्रिजचा आमचा मॅटर झाला ना, त्यावेळेला मला बंगल्यावर बोलवलं होतं. त्याचा फोटो आहे माझ्याकडे. त्यावेळेला उद्धव साहेब मला बोलले पण, ताई तुम्ही बिलकुल घाबरू नका, आमचं संपूर्ण लक्ष तुमच्याकडे आहे. साहेब आज तुमचं लक्ष कुठे गेलं? आज का नाही तुम्ही लक्ष घातलं? आज खरी गरज होती ना यांनी लक्ष घालण्याची. तुम्ही आज जर लक्ष घातलं असतं तर आज मला हे बोलायची पण वेळ आली नसती. मला 100 वेळा विचार करावा लागतो साहेब मला बोलते वेळी. माझा जीव किती जड झालाय माझं मला माहित आहे. पण आज जर सगळा जर पैशाचाच व्यवहार जर चालणार असेल साहेब, तर मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. आता मला सांगा, ही पूर्ण पार्श्वभूमी झाली, या सगळ्यांवर एक जाहीर कोणतं मत तुम्ही जाहीर करणार? शेवटचं पूर्ण काय पवित्र असणार आहे पुढचा? नाही, मी तर आता ठामपणे ठरवलेलं आहे. अपक्ष उमेदवारी तर मी अर्ज दाखल केलेला आहे. मी माझ्या कामालाही सुरुवात केलेली आहे. लोकांच्या भेटीगाठी माझ्या चालू झाल्या आहेत. ज्यांनी कोणी उमेदवार पाठवले आहेत, मी अजूनही सांगते, मी जरी उद्या विभागातून निवडून आली, आजही शिवबंधन माझ्या हातात आहे, ते मी चुकूनही काढणार नाहीये आणि जिंकलेल्याचा गुलाल सुद्धा मी मातोश्रीवरच घेऊन येणार आहे. फक्त
खरंच ज्यांनी माझ्या बाबतीमध्ये खरंच ज्यांनी गद्दारी केली ना, आज नाही ना परमेश्वर उद्या त्यांचा न्याय करेल, पण तोही मी माझ्याच डोळ्याने बघणार आहे. मातोश्रीने फक्त या गोष्टीची दखल घ्यावी. यापुढे जो अन्याय माझ्यावर झालाय दुसऱ्यांवर होता कामा नये. दर वेळेला तुम्ही चांगल्या काम करणाऱ्या कामसू लोकांना जर दाबणार असेल ना, तर साहेब मातोश्रीच्या बाहेरची चपलांची लाईन कमी होत जाईल. जे बाळासाहेब सांगायचे, पैसा ही खरी श्रीमंती नाहीये. मातोश्रीच्या बाहेर ज्या चपला येतात ना, ती चपला मातोश्रीची श्रीमंती आहे. त्याची फक्त दखल घ्या. तर आपण या संपूर्ण प्रकरणात पाहिलं की सामान्य कार्यकर्ते आहेत जे निष्ठावंत आहेत आणि त्यांची दखल घेतली जात नाही आणि घराणेशाहीला वाव दिला जातोय. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यावर आपल्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि साऊथ मुंबई न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.